नमस्कार मित्रांनो, प्रदीप खारगे या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मौठा देवी दर्शनासाठी चाललेलो आहोत। आपण आता कोणत्या मार्गाने जाणार आहोत ते म्हणजे पहिल्यांदा आपण गेलकुलगावच्या नंतर आपण आता टू व्हीलरवरती चाललेलो आहोत आणि माझा मित्र आणि मी मौठा देवीच्या दर्शनाला चाललेलो आहोत। पायी जात असतो पण पावसाच्या कारणास्तव आम्ही पायी नाही जाणार। आता मी टू व्हीलरती चाललेलो आहोत। पहिल्यांदा आपल्याला आखातवाडा लागतोय, आखातवाड्यानंतर आव्हाना लागतोय आणि आव्हानानंतर आपल्याला अमरापूर आणि त्यानंतर पाथडी आणि आपण डायरेक्ट मौठा देवी येथे जाणार आहोत। चला तर आपल्याला पुढं नवीन काय बघायला भेटते तर या व्हिडिओत आपण पूर्ण माहिती बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आपण बघू शकता तिथं अमरापूरमध्ये पुलावरून पाणी भरपूर चाललेलं आहे, म्हणजे भरपूर पाऊस झालेला आहे आणि बघितलं ते गाड्या स्लोमध्ये येत आहेत। बरेच जे मौठा देवी प्रस्थान करणारे गावकरी असतील इथे थांबलेले आहेत। चला आता आपण पण इथूनच जाणार आहोत। आपल्याला काही कुठे हेलिकॉप्टर येणार नाही, तर चला आपली गाडी चालू झालेली आहे। चला, कुठं खड्डा आहे तिथे मानवी क्रुस्त उभा आहे। खड्डा असल्यामुळे गाडी चालवण्यात थोडा अवघडपणा वाटत आहे। तरी पण आपल्याला गावकरी मंडळांनी आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद करूयात। आता आपण आलेलो आहोत पाथडीमध्ये। पाथडीमधून तुम्हाला दोन रस्ते आहेत, त्या दोन रस्त्याने तुम्ही जाऊ शकतात। आता पाथडीमधून 10 किलोमीटर मौठा देवी आहे। आता आपल्याला भावी भक्त आहे ते पायी चालत दिसत आहेत। आपले नम्र श्री श्री 1008 महात्यागी महामंडलेश्वर लालदासजी महाराज रामटेकडी पाथर्डी। जय मौठा देवी, जय सीताराम। हॅलो, ऐका मी लक्षात निमित्त येणाऱ्या व जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी
आपण मावठा देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालेलो आहेत घराकडे. तर व्हिडिओ कसा आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.